नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं स्वागत करतो. आपण बनवणार निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण. काल जसं आपण बघितलं होतं मार्केट अनालिसिसची वीकली अनालिसिसची व्हिडिओमध्ये मी आजचं सोमवारचं अनालिसिस सांगितलं होतं. मार्केट म्हटलं होतं गॅप डाऊन ओपन झालं तर पहिलं होल्ड करतंय का बघा. होल्ड नाही झालं तर डेफिनेटली त्या कॅन्डलचा हाय लो मार्क करा. जर पुलबॅक पण निघाल तर डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता. एक सी कॉल ऑप्शन जो आहे हा तुम्ही बाय करू शकता. जर तुम्ही केला असाल तर आरामात तुम्हाला एक चांगल्या लेवलला प्रॉफिट इथे बघायला मिळालं असतं. ठीक आहे. त्यानंतर परत मार्केटने या रेंजच्या वरती जवळपास काय 24,500 एक चांगली सपोर्ट रेंज आहे त्याच्यावरती होल्ड करते आता काय निफ्टी हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर जर बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी सुद्धा सेम झालेला आहे. गॅप डाऊन ओपन सेलिंग झाली. थेट इथूनच ओपन होऊन साइडवेज ओपन होऊन थोडंफार आपण म्हणू शकतो किंचित आपण म्हणू शकतो ओपन जर याच रेंजच्या आसपास सेलिंग आली त्याच्यानंतर जवळपास मार्केट जे 52,000 ची लेवल तोडून सुद्धा खाली गेलं होतं हे लक्षात असू द्या. ठीक आहे. थोडक्यात काय गॅप डाऊन ओपन थोडीफार मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली होती. ठीक आहे. त्याच रेंजमध्ये जर गेला असाल तर डेफिनेटली 100-150 पॉईंट तुम्हाला बघायला मिळाले होते. जसं म्हटलं होतं त्याच लेवलच्या आसपास जर गॅप डाऊन ओपन होत असेल, जर होल्ड करत असेल तर डेफिनेटली तुम्ही तिथे बाय करू शकत असाल. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. सेलिंग आली चांगली व्यवस्थित त्याच्यामध्येच तुम्हाला एक मस्तपैकी प्रॉफिट बघायला मिळालं. त्यानंतर हा सपोर्ट घेऊन मार्केट त्याच्यानंतर हा पुलबॅकमध्ये निघाला. जर ह्याच्यावरती म्हणजे 52,200 च्या वरती जरी मार्केट टिकताना तर डेफिनेटली तुम्ही जर कॉल ऑप्शन बाय केला असालच असं मला वाटतं. तर तुम्हाला एक 200 पॉईंट्स जरी प्रॉफिट तुमचं इथे कुठे गेलं नाही हे लक्षात घ्या. त्यानंतर रिजेक्शन घेतलं मार्केटने 52,400 च्या आसपास परत इथे जर तुम्ही सेल केला असतात किंवा पुट बाय केला असतात हे सुद्धा तोच विरोधेशन करतात त्या मार्केट इथून परत पुलबॅक मध्ये आला परत होल्ड करण्याचा प्रयत्न केला 52,200 च्या वरती आणि क्लोजिंग जी आहे 52,300 च्या आसपास बघायला मिळाले कशामध्ये निफ्टी बँकमध्ये. ओके. आपण आता जाऊया निफ्टीकडे. निफ्टीचा विचार केला तर निफ्टीचा विषय कसा आहे की मार्केट जे आता होल्ड करते कोणती लेवल 24,500 च्या आसपास. ठीक आहे. आपण थेट जा डेली टाइम फ्रेम वरती आणि डेली टाइम फ्रेम वरती आल्यानंतर आपल्याला व्यवस्थित बघायला मिळते. मी म्हटलं होतं ही जी कॅन्डल आहे आजच्या दिवसाची ही पॉज कॅन्डल बघायला मिळते हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आणि क्लोजिंग वरच्या दिशेने हे लक्षात घ्या. थोडक्यात काय मार्केट आता इथून रिझ्यूम होण्याचा विचार चालू आहे. जवळपास कोणती ही लेवल जी आहे 24,700 तोडण्याचा प्रयत्न करू शकतं मार्केट. आणि त्याचबरोबर एक चांगली सपोर्ट रेंज काढूया जिथपर्यंत आज मार्केट गेलं होतं ते म्हणजे 24,360 च्या आसपास. ओके. आता टोटल ओव्हरऑल बघायचं म्हटलं तर लक्षात घ्या मार्केटला आता सुरुवातीला जर उद्या मार्केट जर तेजीत निघायचं असेल तर डेफिनेटली ही जी रेंज आहे रिजेक्शन ही तुटणं गरजेचं आहे. ठीक आहे. कोणती 24,500 च्या आसपासची आणि त्याचबरोबर एक सपोर्ट झोन आपली 24,473 च्या आसपासची. ओके. इथून खाली येताना मार्केट ही एक लेवल जी आहे ही आपण ऍड करून घेऊया आणि त्याच्याबरोबर खाली आल्यावरती मार्केट ही एक रेंज आहे ही ऍड करून घेऊया. ओके. ठीक आहे. त्याचबरोबर वरची लेवल जी आहे ती म्हणजे ही सुद्धा जी आहे ही ऍड करून घ्या. ओके. आता ट्रेंड लाईन कशी असणार आहे आपली निगेटिव्ह ट्रेंड लाईन असणार आहे. मार्केट सध्या आपलं सेलिंगलाच आहे. सो ट्रेंड लाईन जी आहे ती सध्या तरी अशी असणार आहे ही लक्षात घ्या. ओके. आता ट्रेड कसा होईल सर्वात महत्वाचं म्हणजे ओपन कसं होईल मार्केट त्याच्यावरती डिपेंड आहे. जर डेफिनेटली ह्या रेंजमध्ये मार्केट ओपनच झालं तर मग विचार करणार ब्रेकआउटचा हे लक्षात घ्या. मग जर गॅप ओपन झालं ह्या लेवलच्या आसपास कुठेतरी ह्या रेंजमध्ये कुठेतरी मग सरळ निघत असेल तर डेफिनेटली ही लेवल तोडण्याचा प्रयत्न करणार 24,700 आणि 24,700 च्या वरती होल्ड करताच तुम्ही कॉल ऑप्शन जो आहे हा बाय करू शकता वरच्या दिशेने हे लक्षात घ्या. ठीक आहे. परंतु जर नाही टिकलं मार्केट या रेंजमध्ये कुठे परत खाली आलं तर परत मार्केट ही जी लेवल आहे 24,473 ची ही डेफिनेटली टेस्ट करताना काय आपल्याला बघायला मिळू शकतं. सो ज्या लेवलवरती होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय 24,473 किंवा आपण म्हणू शकतो 24,500 हाच एक पॅच आपण पकडूया. जर आपण म्हणू शकतो मग कुठेतरी होल्ड करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि जर होल्ड झाला नाही लेवल तोडून जर सरळ निघालं तर ह्याच्या खाली म्हणजे 24,473 च्या खाली सरळ तुम्ही पुट ऑप्शन बाय करू शकता आणि विरुद्ध दिशेने जवळपास काय हा जो आजचा जो ट्रेंड आहे त्याच्या विरुद्ध दिशेने आपला डाऊन ट्रेंड आहे. हा डाऊन ट्रेंड जो ऑलरेडी एक मोठा ट्रेंड आहे मेजर ट्रेंड आहे तो फॉलो करून मार्केट परत एकदा ह्या लेवल टेस्ट करताना आपल्याला बघायला मिळू शकतं हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्या सेम लेवलला आपल्याला निफ्टीचा अनालिसिस आपल्याला उद्यासाठीच आपण बघतोय. त्याचबरोबर बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीमध्ये काही सेटअपचा बदल करायचा नाही. हाही त्याच रेंजमध्ये सेटअप ठेवायचा आहे आपल्याला. ठीक आहे. कारण हाही त्याच सेटअपला व्यवस्थित मार्केटने रिस्पेक्ट केलेला आहे. बँक निफ्टी जर 52,400 च्या वरती होल्ड करत असेल तर ही आपली बाईंगची झोन असणार आहे बँक निफ्टीला हे लक्षात घ्या. जवळपास काय सी बाईंग जवळपास कॉल ऑप्शन बाईंगची रेंज असणार आहे आपली ही आपण म्हणू शकतो फ्युचर बाईंगची रेंज असणार आहे हे लक्षात असू द्या. परंतु जर मार्केट ही लेवल तोडण्यात परत यशस्वी ठरलं
52,200 तर डेफिनेटली ह्याच्या खाली आपण सेल करू शकतो. हे खालच्या दिशेने परत एकदा मार्केट ह्या रेंज पर्यंत जाताना बघायला मिळू शकतं, जिथे आज चांगला सपोर्ट घेतला होता तो म्हणजे 52,000 ची लेवल. कालही म्हटलं होतं, विकलीवरती म्हटलं होतं की 52,000 एक चांगली सपोर्ट रेंज आहे. याच्या आसपास येताना प्रॉफिट बुक करायचा प्रयत्न करा. सो त्याच लेवलच्या आसपास मार्केट आज गेलं होतं आणि तिथून बाउन्स बॅक झालं होतं. हे लक्षात असू द्या. सो त्याचबरोबर गॅप अप झालं तर ह्या लेवलच्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे. पहिली 5 मिनिटाची कॅन्डल बघा. जर पॉझिटिव्ह बनत असेल आणि त्या कॅन्डलचा पुढची कॅन्डल तुटत असेल तर बिंदास त्याच्यावरती तुम्ही एक बाय करायचा किंवा त्याच फ्लो मध्ये जवळपास फ्लो म्हणजे काय ओपन झालं जरा सरळ मार्केट जर निघत असेल अशी कुठेतरी कॅन्डल पॉझिटिव्ह बनत असेल तर त्याच फ्लो मध्ये त्याच कॅन्डलच्या खाली तुम्ही एसएल टाकून त्याच फ्लो मध्ये तुम्ही एक ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकता पण प्रॉफिट तिथे बुक करायला विसरू नका हे लक्षात घ्या. ठीक आहे, अनालिसिस समजले असेल तर लाईक कमेंट चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.